कालच्या आठवते का? कुठपर्यंत आलेला आहे भाग आपला? सांगता येईल काही? किंवा विषय कोणता होता? येस सर. आहार गरम करावा नाही. आहाराबद्दल होत असत. बर, ठीक आहे, बरोबर. आहार शेवटचा गरम करू नये. शेवटचा मुद्दा जरी लक्षात नाही राहिला तरी विषय कोणता होता हे तरी लक्षात राहिलं तरी आपल्याला पुरेसा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला रिकॅप होतं. ज्याप्रमाणे सिरियल बघताना 1-2 मिनिटामध्ये अगोदरचं दाखवतो बघा, गेल्या भागामध्ये काय झालं गेल्या तासात, जेणेकरून त्याचे 2 फायदे होतात. झोप नाही मिळाली तर आपल्या मेंदूवरती आपल्या फंक्शन वरती काय काय परिणाम होतात हे झालं होतं. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. तर अशा पद्धतीनं बघा काय काय पाहिले आपण. शरीर धर्म हा महत्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन असे 4 भाग आपल्याला बघायचे होते. आणि त्याच्यातील आहाराचा विषय संपलेला आहे आणि निद्रेचा विषय सुद्धा संपलेला आहे. अल्पनिद्रा, अतिनिद्रा, किती निद्रा घ्यावी, कधी घ्यावी, कशी घ्यावी, कशी घेऊ नये, कोणी घेऊ नये, कोणी घ्यावी, हे सर्व काही आपण पूर्वीच्या तासामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे हा भाग सुद्धा आपला संपलेला आहे. तर आजच्या तासामध्ये आपल्याला भय आणि मैथुन असे 2 भाग बघायचे आहेत किंवा जितकं शक्य आहे तितकं आपण बघूया, किती होईल तितकं. तर सुरुवातीला तुम्हाला काही सांगता येईल का भय म्हणजे काय? कशाला म्हणायचं? भय, भीती कशाला म्हणता येईल? सर काय म्हणालात? भय, भय किंवा त्यालाच आपण भीती म्हणू. भय कशाला म्हणता येईल? आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला बरेच वेळेस येतं भीती वाटणे थोडक्यात. भय म्हणजे संस्कृत शब्द झाला. भीती वाटणे आपला मराठी शब्द झाला. भय म्हणजे काय? सांगता येईल का थोडक्यात काय तुम्हाला? असं विचारायचं होतं मला. घाबरून जाणे. ठीक आहे. छान आहे प्रयत्न. घाबरून जाणे. मग असं एखादं उदाहरण देता येईल का? कशाची भीती वाटते? वाघ समोर येणे. ठीक आहे. वाघ समोर येणे, साप समोर येणे किंवा असे अनेक उदाहरणं आपल्याला तिथं देता येतील. आणि भीती कोणाला कशाची भीती वाटेल ते पण आपल्याला सांगता येणार नाही. जस त्याच्या दृष्टिकोनावर सुद्धा अवलंबून आहे. जस तिच्या व्यक्तिमत्त्वावरती सुद्धा अवलंबून आहे. तर कोणाला कशाची भीती वाटेल, कोणाला कशाची, कोणाला पाण्याची भीती वाटते. जास्त पाणी बघितलं की त्याला भीती वाटते. कोणाला दरीची भीती वाटते, खोल काही म्हणजे उंचावर गेले की त्याला भीती वाटते. म्हणजे असे भिण्याचे प्रकार किंवा उदाहरणं भरपूर अशी आहेत, ज्या त्या व्यक्तीवरती ते आधारित आहे, अवलंबून आहे. ठीक आहे, बघूया मग काय आहे, भय कशाला म्हणता येईल आपल्याला? व्याख्या बघूया त्याची. बघा, भय त्याच्याबद्दल काय म्हणलंय? एखाद्या ज्ञात किंवा अज्ञात गोष्टीबद्दल वाटणारी शारीरिक व भावनिक अस्वस्थता म्हणजे भय, असं म्हटलं. शारीरिक किंवा भावनिक अस्वस्थता म्हणजे भय. आता बघा, पुढच्या अर्ध्या वाक्यात सुद्धा 2 शब्द आहेत, ज्ञात आणि अज्ञात. मागलच्या अर्ध्या वाक्यात सुद्धा 2 शब्द आहेत महत्त्वाचे, ते म्हणजे शारीरिक आणि भावनिक. तर बघा, ज्ञात म्हणजे काय? तर एखादी गोष्ट माहिती आहे आपल्याला ती. परंतु माहिती असलेल्या गोष्टीची भीती वाटणं साहजिक आहे. परंतु एखादी अज्ञात गोष्ट आहे
आणि तिची सुद्धा भीती वाटते आपल्याला, अज्ञात गोष्टीची सुद्धा भीती वाटते. म्हणजे अशी कोणती भीती असेल वर? अज्ञात गोष्टीचं उदाहरण देता येईल तुम्हाला एखादं? अज्ञात भीती कशाला म्हणता येईल, सांगता येईल? उदाहरण देता येईल एखादं? जी गोष्ट माहित नाही पण तिची भीती वाटते. किंवा कधी कधी असं होतं बघा, आपण विनाकारण एखाद्या गोष्टीचा बाऊ करून ठेवतो. किंवा छोटीशी जरी गोष्ट असली तरी तिला आपण खूप मोठं असं तिला स्थान देतो. म्हणजे ती तितकी नाही किंवा अज्ञात स्वरूपात आहे. तिचं स्वरूप नेमकं काय आहे हे माहित नाही. किंवा परीक्षेविषयीची भीती. आता त्याच्याबद्दल म्हणायचं गेलं तर आपण परीक्षेविषयी भीती काय असते? परीक्षेविषयी भीतीच असते मनामध्ये. उत्सुकता असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? मनामध्ये परीक्षेविषयी उत्सुकता असायला पाहिजे. आणि पेपर वाचल्यास मग पेपर जर अवघड दिसला, प्रश्न आपल्या ओळखीचे नाही दिसले, तर मग भीती वाटायला पाहिजे. पण वाटतंच काय, सुरुवातीलाच काय वाटतं? पेपर म्हटलं की, परीक्षा म्हटलं की भीती. ही कशा स्वरूपाची आहे? अज्ञात स्वरूपाची आहे. म्हणजे काय? तर तिचं नेमकं स्वरूप आपल्याला माहित नाही. तिचं नेमकं स्वरूप माहिती. म्हणजे स्वरूप माहित असल्या वाचून होणारी भीती. स्वरूप माहित नसल्या वाचून, बरं का, स्वरूप माहित नसल्या वाचून होणारी भीती. त्यासोबत आणखीन काय म्हणले? शारीरिक व भावनिक अस्वस्थता. म्हणजे काय? बघा, आत्ताच तुम्ही एक उदाहरण दिलं की वाघ समोर आला तर तुम्हाला काय वाटेल? त्याची भीती वाटेल. मग त्याचे परिणाम शरीरावर होतील का मनावर होतील हो? सांगा बरं. काय बदल होतील शरीरामध्ये? बदल काय होतील? सांगता येईल काही? अंगाला कंप सुटणे, घाम येणे, छाती धडधड करणे, हृदय धडधड करणे, श्वसन जलद होणे, उच्च रक्तदाब, रक्ताचा प्रवाह तीव्र होणे, असे वेगवेगळे शारीरिक बदल होतात. आता भावनिक म्हणजे काय? समजा एखादी गोष्ट आपली भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे. भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे आणि ती गोष्ट घडून गेली आहे, पण तिचा परिणाम आपल्या डोक्यावरती झालाय आणि त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये एक भय आहे, एक चिंता आहे आणि त्याच्यामुळं आपण दुःखी आहोत. तर दुःखी असणं हा शारीरिक परिणाम आहे का भावनिक परिणाम आहे हो? सांगता येईल? हृदय धडधडणं म्हणजे हा शारीरिक परिणाम झाला. घाम सुटणं, अंगाचा थरकाप होणं, हे शारीरिक परिणाम झाले. पण भावनिक परिणामामध्ये काय सांगता येईल? दुःखी असणं, उदासी असणं किंवा चिंता वाटणं. त्या गोष्टीविषयी चिंता वाटणं. आणि आता ही जी लक्षणं आहेत, शारीरिक किंवा भावनिक ही जी लक्षणं आहेत, ती लक्षणं सामान्य माणसामध्ये दिसतात का? नाही, दिसत नाहीत. पण एखाद्याच्या मनात जर भय असेल, न्यूनगंड असेल, तर त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजेच ही काय आहेत लक्षणं? सामान्य माणसाची नसून तर ही लक्षणं असामान्य लक्षणं आहेत. आणि ह्या लक्षणामुळं आपल्याला आनंद होतो का? स्थिरता प्राप्त होते का आपल्याला? नाही. बघा, आपण योग करत असो किंवा ध्यान करत असो, तर ध्यानामुळं आपलं शरीर स्थिर होतं. शांत वाटतं, समाधानी वाटतं, आनंदी वाटतं. परंतु भयामुळं हे जे शारीरिक किंवा भावनिक बदल झालेले आहेत, तर त्याच्यामुळं शरीर शांत होतं का? आनंद वाटतो का? उत्साह वाटतो का? तर नाही. काय होतं मग? तर मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थता. त्यालाच आपण कासावीस म्हणतो बघा. एखाद्या भयामुळं आपण किंवा अ, एखादा व्यक्ती कोणीतरी चोरी करतोय आणि चोरी करताना त्याला कोणीतरी पाहिलंय. मग त्याला काय वाटेल? भीती वाटेल. म्हणजे कोणीतरी मला पकडतील,
पोलिसाच्या ताब्यात देतील किंवा मारहाण करतील किंवा आणखीन काही करतील. म्हणजे हे चक्र चालू झालं. म्हणजे हे चक्र कशामध्ये चालू झालं? त्याच्या डोक्यामध्ये चालू झालं. म्हणजे अस्थिर झाला तो. त्याची भावनिक अवस्था, त्याची मानसिक अवस्था काय झाली? अस्थिर झाली आणि ही जी अवस्था आहे अस्थिर झालेली, ती अवस्था सुखावह आहे का? सुखावह नाही, तर अस्वस्थ करणारी आहे. माणसाला चलबिचल अस्वस्थ करणारी आहे, म्हणजेच त्रास देणारी आहे. त्रास घडवून आणणारी आहे. म्हणजेच बघा, शारीरिक परिणाम वेगळे आणि भावनिक परिणाम वेगळे. या दोन्हीमध्ये बदल होतात. म्हणून परत एकदा पूर्ण वाक्य बघूया. बघा, एखाद्या ज्ञात किंवा अज्ञात गोष्टीबद्दल वाटणारी शारीरिक व भावनिक अस्वस्थता म्हणजे भय होय. म्हणजेच या दोन्ही गोष्टीतून आपल्याला काय होतो? त्रास मिळतो. म्हणून त्याला भय म्हटलेलं आहे. मग या भयाचे असे विविध प्रकार आहेत. आत्ताच आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोणाला पाण्याची भीती वाटेल, तर कोणाला खोलीची भीती वाटेल, कोणाला उंचीची भीती वाटेल, कोणाला कशाची वाटेल, कोणाला कशाची वाटेल. त्याप्रमाणे भयाचे अनेक प्रकार आहेत. पण त्यातच काही त्याचे प्रकार पाडलेले आहेत बघा. इहलोक भय, परलोक भय, मृत्यू भय, आकस्मिक भय, वेदना भय आणि गुप्ती भय, त्यासोबत अनरक्षा भय. अशा प्रकारचे काही भयाचे प्रकार आपण इथे घेतलेले आहेत. तर इहलोक भय कशाला म्हणता येईल? इहलोक म्हणजे सध्याच्या स्थितीत आपण सध्या वर्तमान स्थितीमध्ये म्हणजे आता सध्या आपण जिवंत आहोत. या जिवंत अवस्थेमध्ये वाटणारे भय वेगवेगळे असतील. म्हणजे काय? समजा एखाद्याच्या प्रिय व्यक्तीचं निधन म्हणा किंवा अनिष्ट, माझ्या बाबतीत काही अनिष्ट घडेल का? माझी संतान कशी निघेल? ती मला वृद्धापकाळामध्ये सांभाळेल का? किंवा माझी नोकरी किंवा मला नोकरी लागेल का? सुख लागेल का? लग्न होईल का? बायको कशी मिळेल? नवरा कसा मिळेल? अशा वेगवेगळ्या ज्या चिंता आहेत, हे सुद्धा एक प्रकारचे काय आहेत? भयच आहेत. व्यवसायात नुकसान होईल का? तोटा होईल का? असे अनेक प्रकारचे भय आहेत. आणि हे कधी असतील हो? आता वर्तमान परिस्थितीमध्ये पुढचा विचार आपण कुठपर्यंत करतोय? मरणाच्या अलीकडचा. आता हे जे व्यवहार आहेत सगळे, हे कधीपर्यंत चालणारे आहेत? मृत्यूपर्यंत चालणार आहेत. मृत्यूच्या नंतर असे हे व्यवहार चालणार आहेत का? याच्याविषयी आपल्याला विचार येणार आहेत का मनात? नाही. म्हणजेच ह्याला इहलोक भय म्हणायचं आहे. तर त्याच्यानंतर परलोक भय म्हणजे काय? तर मृत्यूच्या नंतरचा विचार. आता काही लोकांना बघा काय वाटतं, की मेल्यास काय होईल? जाळतील का? पुरतील का? पुरलं तर मुंग्या लागतील का? कीटक खातील का शरीराला आपल्या? आणि ते जर कीटक खायला लागले, तर आपल्याला काही त्रास होईल का? किंवा जाळायला नेलं, तर जाळताना त्याची चटके लागतील का? असे विचार सुद्धा काही जणांच्या मनामध्ये घुसळत असतात. किंवा याच्यानंतरही याच्या पुढे जाऊन मग अ, आपण काही जर चुका केलेल्या असतील आपल्या जीवनामध्ये, तर मग नरक भेटेल का? मग काय असेल तिथं? तिथं आपल्या विविध चुका झाल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतील का? किंवा स्वर्ग मिळेल का? म्हणजे हे जे काय आहेत याला काय म्हणायचं आहे? परलोक भय. मृत्यूच्या नंतरची चिंता. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतरचं एक भय आहे, ते आहे मृत्यू भय. आता या मृत्यू भयाविषयी आपण पुढे चर्चा करूया. त्याच्यापूर्वी आणखीन 2-3 भय आहेत. बघा, वेदना भय. वेदना भय म्हणजे काय? तर मला कोणी मारहाण करेल का? किंवा मला एखादा विकार होईल का? म्हणजे काही जणांचे विचार असतात बघा. छोटंसं जरी तोंडामध्ये चट्टा पडला, तर त्याला काय वाटतं, हे कॅन्सरचं नसेल, कॅन्सरची तर लक्षणं नसतील, असे सुद्धा विचार येतात. किंवा कोरोनामध्ये सुद्धा किंवा शरीराला कुठली दुखापत होईल का? कुठला रोग होईल का? कुठली व्याधी होईल का?
अशा वेदनामुळं भयभीत होणं त्याला म्हणायचं आहे वेदनामय भय. त्याच्यानंतरचं आहे अनरक्षा भय. अनरक्षा भय म्हणजे काय? दीनतेची भावना, म्हणजे माझ्यासोबत कोणी नाही, मला सहकार्य करणारं कोणी नाही, मला मदत करणारं कोणी नाही, म्हणजे अशरण भावना. किंवा मला जर संकटाची एखाद्या वेळेस काही संकट जाणवलं तर त्याच्यामध्ये मला कोणी मदत करेल का? तर कोणी नाही मदत करणार, मी एकटा आहे. अशा सुद्धा भावना काही जणांच्या मनात असतात. त्या भयाला म्हणायचं आहे अनरक्षा भय. अनरक्षा दोन शब्दातच दडलेला आहे बघा अर्थ त्याचा. रक्षेसंबंधी भय. आपण सुरक्षित ठिकाणी आहोत का? किंवा आपल्यावरती कोणी आक्रमण करेल का? अशा वेगवेगळ्या विषयी चिंता असणं म्हणजे हे सुद्धा काय झालं? भय झालं. त्यासोबत अनगुप्ती भय. हे सुद्धा अनगुप्ती प्रकारचं भय सुद्धा संरक्षणाविषयी स्वसंरक्षणाविषयी प्रकारचं एक भय आहे. असे आणखीन भयाचे विविध प्रकार आपल्याला पाहता येतात आणि आहेत. त्याच्यातले काही महत्त्वाचे भय आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आता मधला जो सोडलाय आपण मृत्यू भय, त्याच्याविषयी आता सविस्तर आपल्याला चर्चा बघायची आहे आणि त्याचाच आपल्याला सहसंबंध कोणाशी लावायचा आहे? तर शरीर धर्माशी सहसंबंध लावायचा आहे. आणि भय ही जी प्रक्रिया आहे किंवा क्रिया आहे ही सर्वांमध्ये असते बघा. सर्वांमध्ये, सर्व प्राण्यांमध्ये असते, सर्व पशूमध्ये असते. आता मनुष्य सुद्धा काय आहे? प्राणीच आहे. काय आहे? आपण म्हणतो बघा मनुष्याबद्दल लिहिताना काय लिहितो? मनुष्य प्राणी किंवा मानव प्राणी. मनुष्य सुद्धा एक प्राणीच आहे. तसंच आणखीन इतर कुत्रा असेल किंवा आणखीन वेगवेगळे जे प्राणी असतील ते प्राणी असतील, तर ह्या सर्वांना मिळून सर्व सजीवांना ज्यामध्ये जीव आहे, सजीवांना आपण काय म्हणतो? प्राणी म्हणतो. आणि सर्व प्रकारच्या सजीवामध्ये भय हे विद्यमान असतं सर्वांमध्ये. मग ते कोणतं भय विद्यमान असतं? तर आता वरचे जे भय बघितले आपण, आपल्या मनामध्ये भविष्याबद्दल चिंता असेल किंवा अ, भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टीबद्दल चिंता असेल, भीती असेल किंवा वर्तमान स्थितीमध्ये जगताना काही भीती असेल, हे सगळे भय हे सर्व प्राण्यामध्ये असतीलच असं नाही. आता समजा कुत्रा आहे. कुत्र्याला भविष्याची चिंता असते का हो? तो कधी विचार करतो का मला नोकरी लागेल का म्हणून? किंवा मला उद्या भाकरी भेटेल का नाही? तर करतो का नाही हे त्याला माहीत असेल. बरोबर आहे. आपण पण त्याच्याबद्दल सांगू शकणार नाही. पण मानवाची बुद्धी ही कशी आहे? अतिशय विकसित आहे, विकसित झालेली आहे आणि सर्व प्राण्यांमध्ये ती विकसित आहे, वैचारिक आहे, विचारवंत आहे. म्हणजेच हे सगळे व्यवहार मानवाच्या मनामध्ये चालतात, प्राण्याच्या मनामध्ये चालत नाहीत. संरक्षणाची भीती मात्र प्राण्यामध्ये असू शकते, दिसू शकते. बघूया. पण मृत्यूचं जे भय आहे, हे भय मात्र सर्वच प्राण्यामध्ये समान आहे. म्हणजेच मनुष्य प्राण्यामध्ये पण आहे आणि इतर सर्व प्राण्यामध्ये पण हे भय आहे. आणि हे भय कसं आहे? सर्व भय, जीवनातील सर्व भय एका पारड्यात आणि मृत्यूचं भय एका पारड्यात घातलं तर ते समान होतं. पारडे काय होतात? ते दोन्ही समान होतात. म्हणजे जीवनातील सर्व भय एकीकडे आणि मृत्यूचं भय एकीकडे केलं तर ते समान होतील, असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वात क्लिष्ट अशा स्वरूपाचं भय कोणतं आहे? तर ते आहे मृत्यूचं भय. म्हणूनच त्याला सर्व प्राण्यामध्ये सर्वात मोठे भय म्हणून ओळखलं गेलेलं आहे. त्याचसोबत बघा, तर याचा सहसंबंध त्यालाच योग दर्शनामध्ये अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. हा अभिनिवेश काय आहे? एक प्रकारचा क्लेश आहे. आणि क्लेश किती प्रकारचे आहेत? एकूण 5 प्रकारचे आहेत. कोणकोणते आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे काय आहेत? क्लेश आहेत. आणि क्लेश काय करतात मानवाला?
क्लेश देतात, त्रास देतात, त्रास देणारे आहेत, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? क्लेश. आणि मृत्यूचं जे भय आहे त्याला अभिनिवेश म्हणलेला आहे आणि हा क्लेशाचा एक भाग आहे आणि हा अभिनिवेशाचा भाग मानवाला अतिशय त्रस्त करणारा आहे किंवा मानवासोबतच सर्वच प्राण्यांना त्रास देणारा आहे. त्यासोबत आणखीन पुढे बघूया काय म्हटलंय. बघा, मृत्यूचे भय सर्व बाजूनी चित्तामध्ये प्रवेश करते आणि ते सूक्ष्म संस्कार रूपाने कायम चित्तात राहते, म्हणून त्याला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. त्यासोबत प्रत्येक जीवाला माझे अस्तित्व कायम राहावे, माझा कधीही नाश होऊ नये अशी तीव्र इच्छा असते. म्हणजे काय बघा, कोणाला मरावं वाटतं का हो? सांगा बरं, कोण आहे का असं? आहे का तुमच्या बघण्यात कोण की त्यानं म्हणत असेल मला मरावं वाटतं म्हणून? कोणीच नाही. कोणालाच मरावं वाटत. हा, सांगा. फक्त संतांनाच भय नसतं मृत्यूचं असं पाहिलं. राईट राईट, बरोबर आहे. ते आपण पुढे तिकडे जाणार आहोत संतांविषयी. किंवा मरावं कोणाला वाटतं? एखादा संत असेल बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली. म्हणजे त्यांना 100 वर्ष जगायची इच्छा नव्हती का? किंवा 100 वर्ष जगून त्यांना काही पाहायचं नव्हतं का जीवनामध्ये? तर तसं काही नाही. त्यांनी सर्वच जाणलं. मनुष्याचं जे जीवन आहे हे 100 वर्षाचं आयुष्य असेल, तर त्याच्या बाबतीत काय आहे हे आयुष्य, याच्याबद्दल त्यांना उकल झाली. त्याच्यामुळं त्यांनी आता जितकं जगले, झाले जगुनी माझे. बघा, म्हणजे जगण्याचा अर्थ त्यांना कळालेला आहे. तर बघा, हा आपली रोजची जी दिनचर्या आहे. आपण रोज रात्री झोपतो, सकाळी उठतो, शौचाला जातो, स्नान करतो, जेवण करतो, काहीतरी कामधाम करतो. नोकरीला असेल तर नोकरीला जातो, घरात असेल तर घरातली कामं करतो. परत दुपारी वगैरे काहीतरी झोपतो, परत उठतो, परत रात्री झोपतो. म्हणजे हे चक्र चालूच आहे. उठणे, झोपणे, जेवण करणे, काहीतरी जेवण करणे, पोट भरण्यासाठी काहीतरी खाणे, झोपणे, पैशासाठी काहीतरी काम करणे. या क्रिया चालूच आहेत. दैनंदिन चालूच आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही. म्हणजे संतांना जीवनाचा अर्थ कळालेला असतो. त्याच्यामुळं ते मरणं हे वेगळं, सुसाईड वेगळं बरं का, आणि समाधी घेणं वेगळं. सुसाईड हा माणूस जीवनाला कंटाळून, जीवनातील त्रासांना कंटाळून तो मरत असतो. त्याला सुद्धा मरायची इच्छा नसते. पण तो त्रास असह्य झाल्यामुळं, त्या त्रासाच्या वेदना असह्य झाल्यामुळं तो व्यक्ती मरणाच्या दारात उभा राहतो. पण साधू संतांचं त्यांना जीवनाविषयी अर्थ कळालेला असतो. 21 वर्षामध्ये जीवन जगून त्यांनी त्याची उकल केली, की पुढील आणखीन वर्षामध्ये कसं जगायचं आहे आणि पुढील 100 वर्षामध्ये किंवा उरलेल्या 80 वर्षामध्ये आपण काय करणार आहोत? काय-काय घडणार आहे? किंवा ते बघणं गरजेचं आहे का? किंवा ते बघितलेलं आहे का? या गोष्टी वेगळ्या झाल्या किंवा हा विषय वेगळा झाला आपला. पण बघा, सहसा सामान्य माणसाला किंवा इतर प्राण्यांना मरावं वाटत नाही. आपण संतांना थोडं बाजूला ठेवूया त्याच्याविषयी. मग त्यासोबत आणि ही जी तीव्र इच्छा आहे जगण्याची, आता एखादा व्यक्ती खूप वयस्कर झाला, 80 वर्ष जरी झाली, तरी त्याला जगावंसं वाटतं. आणखीन 20 वर्ष जगूया. आणखीन एखादा वर्ष. पण लगेचच तिथं देह कोणाला ठेवू वाटत नाही. त्यासोबत ही जी तीव्र इच्छा आहे जगण्याची, ती केवळ मनुष्यातच नाही, तर अन्य प्राणिमात्रामध्येही ती दिसून येते. मग मृत्यूचे किंवा स्वतःच्या नाशाचे भय चित्तामध्ये अतिशय दृढ असते. आणि हे अशा प्रकारचं भय काय आहे?
चित्तामध्ये अतिशय दृढ झालेला आहे. परंतु आता बघा पुढे कसं आहे, हे मृत्यूचे भय अन्य जीवांना मरताना पाहून उत्पन्न होते असे नाही. बघा काय म्हटलंय, हे जे भय आहे, हे दुसऱ्याला मरताना पाहून होते असे नाही, तर पूर्वजन्मामध्ये स्वतः अनुभवलेल्या मृत्यूमुळे ही भीती पुन्हा पुन्हा चित्तामध्ये प्रगट होते किंवा चित्तात स्थिर झालेली असते, असं या अभिनिवेशामध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत महर्षी पतंजलींनी या क्लेशाचे लक्षण करताना स्वरसवाही असा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि स्वरसवाही म्हणजे एकाच जीवनाच्या अनेक जन्मामध्ये स्वभावतः प्रभावित झालेला असा होय. म्हणजे जन्म अनेक झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे मरणाचा. त्यामुळं ह्या मरणाचं भय मोठ्या माणसामध्ये सुद्धा असतं, लहानामध्ये सुद्धा असतं आणि बालकामध्ये सुद्धा असतं असं म्हटलेलं आहे. म्हणून याला अभिनिवेश असं म्हटलंय. त्यासोबत मृत्यूचे भय सर्व जीवांना सर्व जन्मामध्ये अनुभवाला येते. त्या अनुभवामुळे चित्तामध्ये त्या भीतीचे सूक्ष्म संस्कार उत्पन्न होतात व त्या संस्कारांच्या वासनांना प्रत्येक जन्मामध्ये प्रगट होतात. म्हणून या भयाला अतिशय क्लिष्ट अशा स्वरूपाचं भय आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग या भयाविषयी धर्म काय आहे? शरीर धर्म काय म्हणता येईल? बघा, तर या भयाविषयी माणसाने घाबरू नये किंवा या भयाविषयी माणसाच्या मनामध्ये चिंता असू नये. आणि हे जे भय आहे किंवा ही जी चिंता आहे, ती माणसाच्या मनामध्ये कशामुळं आहे? तर त्याच्याबद्दल पुढील वाक्यात म्हटलेलं आहे बघा. या मृत्यूच्या भयाचे मूळ कारण हे अविद्या आहे. अविद्या आहे. अविद्या म्हणजे काय? सत्याला असत्य मानणे, असत्याला सत्य मानणे. आता हे जग काय आहे? नश्वर आहे. पण आपण त्याला अस्तित्वात असल्यामुळं त्याला आपण ते शाश्वत आहे असं म्हणतो. परंतु या जगातील कोणतीही वस्तू शाश्वत नाही. कधी ना कधी प्रत्येक वस्तूचा अंत होतोच. प्रत्येक वस्तू ही लयाला जाते. म्हणजेच बघा, जग कसं आहे? नश्वर आहे. परंतु ते आपल्या दृष्टीला दिसतं त्याच्यामुळे आपण त्याला शाश्वत मानतो. ही अविद्या आहे. परंतु आता मरणाविषयी अविद्या काय आहे? तर पुरुष हा काय आहे? चैतन्य रूप आहे. पुरुष प्रकृती हे सांख्य दर्शनातील हे आहेत. परंतु आपण त्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी म्हटलं, तर त्याला आत्मा असं म्हणूयात. आत्मा. मरणारा कोण आहे? किंवा मरणारं कोण आहे? तर हे शरीर आहे. म्हणजे कोणतं? हे हाडामासाचं शरीर. आता बघा एक लक्षात घ्या. एखादा व्यक्ती मेलेला आहे, तर त्याच्या शरीरामध्ये सर्व काही असतं. सर्व काही असतं. हाडं असतात, मांस असतं, रक्त असतं, डोळे असतात, हृदय असतं, किडन्या असतात, हाडं असतात, सगळंच असतं. पण नसतं काय हो? सगळ्या संस्था आहेत. फुफ्फुस आहेत, श्वसन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, सगळ्या संस्था आहेत. पण नाही काय त्याच्यामध्ये? काय निघून गेले त्याच्यातून? मग ते निघून गेलेलं परत घालता येईल का त्याच्यामध्ये? घातलं तर तो जिवंत होईल का? म्हणजे निघून काय गेलं असं वाटतं तुम्हाला? सांगता येईल? चेतना. आत्मा. आत्मा. बघा, आत्मा जो आहे, हा या देहाला चालवणारा आहे. किंवा आपल्या मोबाईलमध्ये जशी बॅटरी असते,
बॅटरी काढून टाकली की मोबाईल किती लाख रुपयाचा असू द्या, मोबाईल चालत नाही. म्हणजेच त्या मोबाईलला चालवणारा कोण आहे? बॅटरी आहे. त्याप्रमाणे हे शरीर सुद्धा एक खेळणं आहे आणि या खेळण्याला चालवणारा आत्मा आहे, मध्ये बसलेला आहे. आणि आपण आणखीन काय म्हणतो बघा, आता हात आहे आपला, तर त्या हाताला आपण हा माझा हात आहे असं म्हणतो का हो? का मी हात आहे असं म्हणतो? किंवा हाताच्या पूर्वी आता हे घर आहे. आता काय म्हणतो? हे माझं घर आहे, ही माझी गाडी आहे, ही माझी पेन आहे, ही वही आहे, ही माझी आहे, असं म्हणतो. त्याचप्रमाणे मग आपल्या आता बाहेरच्या वस्तूंकडून स्वतःवरती आलो आपण. आता हा मी घातलेला शर्ट, हा माझा आहे, हा शर्ट माझा आहे. किंवा आता आता शर्ट, कपडे सोडून द्या अंगावरचे. आता शरीराचे एक-एक अंग घ्या. मग हात घ्या. तर हाताविषयी काय म्हणतो आपण? हा माझा हात आहे म्हणतो का मी हात आहे असं म्हणतो? हा माझा काय हात म्हणतो? आहे. हा माझा हात आहे. हा हात माझा आहे किंवा हा माझा हात आहे असं म्हणतो. मग तो दुसऱ्या आणि कोणाचा आहे का हो? आता माझा आहे म्हणजे हा मी आहे असं म्हणायला पाहिजे की. तो जे त्याच्या माझा आहे ना, तो कुठेतरी वेगळाच आहे. माझा काय आहे म्हणलात? म्हणजे माझा म्हणजे मी म्हणते ना, की हे माझं डोकं आहे. म्हणजे हं. डोकं आहे, परंतु मी जे कोणी आहे ते कोणीतरी वेगळंच आहे. हाच आहे. राइट. छान. बरोबर आहे. बरोबर. जे मी म्हणणारा आहे, हे माझं आहे म्हणणारा आहे, हा कोणीतरी वेगळाच आहे, दुसराच आहे. आणि तो जो आहे, हा माझा आहे म्हणणारा, तो शाश्वत आहे. आणि तो कोण आहे? आत्मा आहे. आता बघा आत्म्याविषयी बोलताना आपण काय म्हणतो? मी आत्मा आहे, का हा माझा आत्मा आहे? असं असं जर म्हणायचं झालं तर काय म्हणता येईल सांगा बरं? काय म्हणताल तुम्ही? नाही असं म्हणताच येणार नाही, की हा माझा आत्मा आहे. असं नाही म्हणता येत. मी कारण आत्मा आहे असं मी आत्मा आहे, चिदानंद रूप शिवोहम हां. शिवोहम असं आनंद म्हणतो. स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, चिदानंद स्वरूप आहे, अविनाशी आहे, मी आत्मा आहे. तुम्ही ओम शांतीचं वगैरे मेडिटेशन बघितलात तर त्याच्यामध्ये असंच आहे बघा सगळं. तेच सुद्धा आत्म्याला तिथं हे मानतात. म्हणजेच बघा, आता शरीर धर्माविषयी आपण बोलतोय त्याच्यामुळं, तर हा मृत्यू बोला काय बोलायचंय का? ज्यावेळेस असं एखाद्याला काहीतरी म्हणजे असं काही घटना घडली, काय झालं तर तिथं आपण म्हणजे सरळ म्हणतो काय म्हणला असेल त्याचा आत्मा किंवा हां, हां, स्वतःविषयी हां. काय झालं. स्वतःविषयी हं, आपण काय झालं तर मग आपण म्हणतो ना की हं, माझा आत्मा एवढा तळतळ असं म्हणजे हं. ते पण माझा असं आत्मा. वेगळं. हा. हां, तर हां. आत्मा तळतळत नसतो. आत्मा नाही तळतळतो असं नाही होत. आत्मा आपण तर म्हणतो ना, की त्याला त्याला म्हणजे त्याला भय हे नाहीये, चिदानंद रूप शिव असं आपण काय हे नाही ते नाही सगळं नाही नाहीच आहे. मग ते तळतळतो कसा आत्मा? नाहीच तळतळू शकत असं वाटतं. राग, द्वेष किंवा दुःख आणि आनंद याच्यापेक्षा सुद्धा तो अ, दूर आहे. राग, द्वेष किंवा जसं की गीतेमध्ये म्हटलेलं आहे, "नैनं छिंदन्ति शस्त्राणि." शस्त्राने कापता येत नाही, त्याला भिजवता येत नाही, वाऱ्यानं हलवता येत नाही. सगळ्याच्या परी आहे. आणि आता आणि हा जो कसा आहे, तो अविनाशी आहे. परंतु आपण मानतो कोणाला? आता हे शरीर जे आहे, या शरीरामध्ये वास्तव्यास असणारा आहे. म्हणजे त्या शरीरामध्ये तो एक भाडेकरू आहे. बरोबर आहे? म्हणजे काय केलं यानं? हे शरीर, आत्म्यानं काय केले? हे शरीर त्याला राहण्यासाठी काहीतरी वर्षासाठी ते घेतलेलं आहे. मग त्याचा करार संपला.
समजा एक 100 वर्षाचा करार आहे किंवा 60 वर्षाचा. 60 वर्षाचा करार संपला की तो काय करणार आहे? हा देह टाकून देणार आहे आणि निघून जाणार आहे. म्हणजे शरीर स्थायी आहे, शाश्वत आहे का आत्मा स्थायी आहे का शाश्वत आहे? तर शरीर अस्थायी आहे. परंतु मृत्यूचं भय हे कोणाविषयी आहे? शरीराविषयी आहे आणि हे भय हे अविद्येमुळं प्रकट होतं. म्हणजे अविद्या कोणती आली आता इथं? नश्वराला शाश्वत मानणे आणि शाश्वताला नश्वर मानणे त्याच्यामुळं. आणि या भयापासून मानवी प्राण्यानं हे दूर राहावं किंवा निश्चिंत राहावं. कारण ज्याप्रमाणे जन्म झाला की मृत्यू होतो, त्याप्रमाणे मृत्यू झाला की जन्म होतो असं सुद्धा ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जन्म-मृत्यूची जी चक्र आहेत, जन्मणे, मरणे, जन्मणे, मरणे किंवा एखादं तुम्ही चित्र पाहिलेलं असेल बघा गीतेमध्ये किंवा गीतेच्या ह्याच्याविषयी आदर्शित. एक लहान बाळ असतं त्याच्यापासून प्रौढ व्यक्ती मोठं होतं दाखवतो, वयस्कर दाखवतो आणि शेवटी मेलेलं दाखवतो. आणि परत तो आत्मा फिरून परत लहान बाळाकडे गेलेला असं दाखवलेलं. म्हणजे हे काय आहे? चक्र आहे. जन्म-मृत्यूचं चक्र आहे. आणि तोडण्यासाठीच मोक्ष हा मार्ग आहे. म्हणजे काय? जन्म-मृत्यू, जन्म-मृत्यू, जन्म-मृत्यू हा सर्कल आहे. पण हा सर्कल जर कट करायचा आहे, डिस्टर्ब करायचा आहे, सर्कल पूर्ण होऊ द्यायचा नाही, थांबवायचा आहे. तर ही जी संकल्पना आहे, जन्म-मृत्यूच्या चक्राला सोडून बाहेर पडणे, या चक्राला भेदून बाहेर पडणे म्हणजेच मोक्ष आहे. मग मानवानं या मृत्यूला न भीता शाश्वत काय आहे याविषयी जाणावं. म्हणजेच हा भयाविषयी मानवाचा धर्म आहे. ज्याप्रमाणे सर्व प्राणी मृत्यूला भीतात, त्याप्रमाणे मानवानं मृत्यूला न भीता त्याच्याविषयी जाणून घ्यावं, हा त्याचा धर्म आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, आणखीन अविद्येमधलं सांगितलेलं आहे. शरीर इत्यादी नाशवंत तत्वांना स्वतःचे स्वरूप मानल्यामुळं शरीराचा नाश होण्याचा प्रसंग आल्यावर स्वतःचाच नाश होईल असा भय उत्पन्न होते. परंतु हे भय अविद्येमुळे होते आणि त्या भयापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि हे जी गोष्ट आहे ही सोपी नाही, खूप अवघड आहे, क्लिष्ट आहे. तर हा जो आहे भयधर्म, त्याच्यानंतरचा आणखीन एक पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. याच्याविषयी काय अडचण असेल तर विचारू शकता. नाही सर आज. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा मैथून. आता बघा, भय सर्व प्राण्यामध्ये होतं, सर्व प्राण्यामध्ये अस्तित्वात होतं, मनुष्यामध्ये आणि इतर प्राण्यामध्ये सुद्धा होतं. आहार सर्वच प्राण्यांना लागत होता, समान होता सर्वच प्राण्यामध्ये. निद्रा, झोप सर्वच प्राण्यांमध्ये होती, सर्व प्राण्यांना आवश्यक होती. पण नियमाला धरून चालणं हा मनुष्य प्राण्याचा धर्म आहे. त्याच्याच बाबतीत मग मैथुनाविषयी सुद्धा असं काय सांगितलं जातं, की मैथुन हा सुद्धा सर्व प्राण्यामध्ये आहे, मानवामध्ये पण आहे, इतर प्राण्यामध्ये पण आहे. परंतु इतर प्राणी हे नियम धरून नाहीत चालत, कारण त्यांची बुद्धी तितकी विकसित नाही आणि मानवाची बुद्धी विकसित असल्यामुळं मानवानं नियमाला धरून चालावं, म्हणजेच धर्मानं. मैथुन धर्म काय सांगतो मग त्याच्याविषयी बघूया. त्याच्याविषयी एक सूत्र दिलेलं आहे वर, बघूया ते वाचूया. ग्राम्य धर्मे तजंत्ररी मनुत्ताना रजस्वलाम, किंवा पूर्ण सूत्र न वाचता आपण त्याच्याविषयी अर्थ काय आहे हा बघूया. आणि
सूत्र जे आहे मैथुन धर्माविषयी सांगितलेलं सूत्र आहे. त्याच्यामध्ये काय काय सांगितले बघा. मैथुनाविषयी धर्म. उताण्या आसनाहून अन्य आसन म्हणजे त्याग काय काय निषिद्ध काय काय करायचं आहे मैथुनामध्ये बघा. उताण्या आसनाहून अन्य आसन स्त्रीचे किंवा रजस्वला म्हणजे MC मध्ये असल्यास मैथुन करायचा नाही. त्यानंतर अप्रिय स्त्रीशी किंवा दुराचारी काय म्हणतात कशाला म्हणता येईल? अनेक जणांशी संबंध ठेवणारी त्याला म्हणूया दुराचारी किंवा दुष्ट योनी, संकुचित योनी, अतिस्थूल, अतिकृश, प्रसूत म्हणजे जे आताच ही झालेली आहे, प्रसूत झालेली आहे अशा सोबत किंवा गर्भिणी स्त्री त्यासोबत परकीय, ब्रह्मचारिणी आणि अमानुष योनी. आता हा वेगळा प्रकार आहे अमानुष योनींचा. काही मानव जातीमध्ये काही लोक असे सुद्धा आहेत जे प्राण्यांसोबत सुद्धा मैथुन करतात. म्हणजे अशा प्रकारच्या मैथुनांना टाळायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ठिकाण अशा ठिकाणी मैथुन करू नये. म्हणजे कोणकोणती ठिकाणं आहेत ती तर ते आहे गुरुग्रह, देवालय, देऊळ, राजगृह, पूज्य अश्वस्थान, स्मशान, वधस्थान, पानवटा, अंगण, चवाटा, पर्वकाळ. पर्वकाळ म्हणजे सणासुदीचे दिवस. दिवाळीचा दिवस आहे किंवा पाडव्याचा दिवस आहे किंवा आणखीन पित्र अमावस्या किंवा असे जे महत्वाचे 3.5 मुहूर्त आहेत किंवा सणासुदीचे दिवस आहेत. तर हे दिवस कशासाठी आहेत ते ध्यानधारणा किंवा धार्मिक कृत्य करण्यासाठी आहेत आणि त्याचे फायदे हे विशेष लाभ देणारे आहेत. चांगले फायदे देणार आहेत आणि त्याच्यामुळं अशा दिवशी धार्मिक कृत्य करावीत. मैथुनासारख्या कृत्याचा त्याग करावा म्हणजे त्याला म्हणायचं आहे पर्वकाळ. दुसरा आहे योनी वाचून इतर अंग, गोद, मुख इत्यादी. त्याच्यानंतर दिवसा मैथुन करू नये किंवा अकंठभुक्त, भित्रा, शुदित, त्रशित, विषमासनी आणि बाल म्हणजे लहान 16 वर्षाच्या खालचे यांच्यासोबत सुद्धा मैथुन करू नये. असे वेगवेगळे नियम आहेत म्हणजे त्याच्याविषयी काही धर्म आहेत. असे धर्म प्राण्यांमध्ये दिसून येत नाहीत. ते त्यांना पर्वकाळ माहित नाही किंवा गुरुग्रह माहित नाही किंवा देवालय माहित नाही किंवा रजस्व माहित नाही किंवा गर्भिणी माहित नाही किंवा अकंठभुक्त म्हणजे काही त्यांना त्याच्याविषयी नियम नाहीत. म्हणून ते पशु आहेत. कारण आपण जर असे नियम मोडून वागायला लागलो तर आपल्याला सुद्धा पशु म्हटलं जाईल, मानव म्हटलं जाणार नाही. किंवा वृद्ध लोकांशी आणखीन एक दुसरी गोष्ट सांगितलेली आहे मूत्रादिकांच्या वेगाने युक्त व रोगी व्यक्तींशी अशा मनुष्याने स्त्री संग करू नये. त्यासोबत आणखीन एक पुढे गोष्ट सांगितलेली आहे बघा तिच्याबद्दल काय म्हटलंय ऋतूनुसार मैथुन. ज्याप्रमाणे आपण अन्नाविषयी किंवा आहाराविषयी बोललो त्याच्यामध्ये सुद्धा ऋतूनुसार जेवण किंवा दिवसानुसार असं होतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा ऋतूनुसार. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा हिवाळ्यामध्ये किंवा शिशिर हे म्हणतात वाजीकर औषधांनी पुष्ट होऊन यथेच्छ मैथुन करावे इच्छा असेल तितकी. त्याच्यानंतर वसंत व शरद ऋतूमध्ये 3 दिवसांच्या अंतराने करावे आणि वर्षा व ग्रीष्म ऋतूमध्ये 15 दिवसांनी एकदा करावे असा ऋतूनुसार मैथुनाचा नियम अष्टांग हृदयामध्ये सांगितलेला आहे. त्यासोबत
नियमबाह्य मैथून परिणाम काय म्हटलेले आहेत बघा. जे लोक वरील नियमांचं पालन करणार नाहीत किंवा त्यांना अनुसरून त्याचा उपयोग घेणार नाहीत, अशा ह्याच्यामध्ये जे स्त्री सेवन करतील, मैथुनाचं सेवन करतील, तर त्यांच्यामध्ये भ्रम, ग्लानी, ग्लानी म्हणजे काय, किंवा याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही प्रकार सांगता येतील बघा. जसे की अतिमात्रेचा आहार, कमी मात्रेचा आहार होता, किंवा अतिनिद्रा, अल्पनिद्रा होती. तसेच याच्यामध्ये आणखीन एक सांगता येईल प्रकार, अतिमैथून किंवा कमी मैथून. नियमामध्ये बघा, ही सुद्धा सायंटिफिक दृष्ट्या गोष्ट शरीराला लागणारी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा अति जास्तपणा पण कोण्या कामाचा नाही आणि अति कमी पण असू नये. मध्यम मध्यम मार्गाने याच्यामध्ये सुद्धा चालावं. त्यासोबत म्हणून म्हटलेलं आहे बघा, जर लोक वरील नियम पाळून न पाळता मैथुनाचा प्रयोग करतील, तर त्यांना भ्रम, भ्रम म्हणजे काय, ही मानसिक ही आहे, विकृती आहे, भ्रम उत्पन्न होणे. ग्लानी म्हणजे चक्कर, मांड्या गळणे असे प्रकार, किंवा बल, जे लोक अतिशय मैथुनाचा वापर करत असतील, अशा लोकांमध्ये बल कमी असतं, बळ कमी असतं किंवा बल क्षीण होत जातं. त्यासोबत धातू, सप्तधातूमधील वीर्य किंवा शुक्राणू हा शेवटचा धातू आहे बघा. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. अगोदर घेतलेल्या अन्नापासून रस निर्माण होतो, रसापासून रक्त. आयुर्वेद काय म्हणतं, सप्तधातू सिद्धांत आहे आयुर्वेदाचा. घेतलेल्या अन्नापासून रस तयार होतो, रसापासून रक्त तयार होतं, नंतर मांस, मेद, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा, आणि लास्टला जे काय आहे ते शुक्र आहे. म्हणजे याची जी प्रोसेस आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे एवढे टप्पे, एवढ्या पायऱ्या ओलांडून गेल्यानंतर शेवटचा म्हणजे शुक्राणूचा टप्पा आहे, असं आयुर्वेद सांगत असतं. आणि बघा, मग सर्वात वरची पायरी म्हणजे शुक्राणूंची आहे किंवा वीर्याची आहे असं म्हणूया. हे वीर्य जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे शरीरामध्ये. आणि म्हणूनच योगी, ब्रह्मचारी किंवा साधू, संत हे स्त्री सेवन करत नाहीत. स्त्री सेवनापासून लांब राहतात, दूर राहतात, कारण त्यांना ब्रह्मचर्य पाळायचं असतं. हा शेवटचा धातू तो वाचवायचा असतो. आणि तो जर वाचवला, वीर्याचं जर रक्षण केलं शरीरामध्ये, तर त्याच्यापासून आणखीन एक शेवटचा भाग आहे, तो म्हणजे ओज. एक सर्कल आहे. मग योगी लोक ते ओज मिळवण्यासाठी शुक्राचं रक्षण करतात, वीर्याचं रक्षण करतात. ब्रह्मचारी लोक सुद्धा शुक्राचं रक्षण करतात, वीर्याचं रक्षण करतात, कारण वीर्याच्या रक्षणाने वीर्याचं रूपांतर ओजामध्ये होतं, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि ओजामुळं ओजाचे फायदे असे विशिष्ट असे वेगवेगळे फायदे आहेत. आणि ते अशा साधू संतांना किंवा ब्रह्मचार्यांना महत्वाचा असतो. किंवा जे भक्ती मार्गातील लोक आहेत, भक्ती करतात, ते सुद्धा स्त्री सेवनापासून दूर राहतात. पण आता ब्रह्मचारी लोकांनी किंवा साधू संतांनी किंवा संन्याशांनी ब्रह्मचर्याला अतिशय असं महत्व दिलेलं आहे. परंतु आता सर्वजणच संन्याशी लोक नाहीत, किंवा सर्वजणच ब्रह्मचारी लोक नाहीत, किंवा सर्वजणच जर ब्रह्मचारी झाले, ब्रह्मचर्य पाळायला लागले, तर मग हे सृष्टीचं चक्र चालणार कसं, संततीची उत्पत्ती कशी होणार, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळं पण ब्रह्मचर्य पाळणं महत्वाचं आहे. परंतु मग त्याच्यामध्ये काय बदल सांगता येईल, तर
त्या व्यक्तीने, आता संसारी व्यक्तींचा ब्रह्मचर्य म्हणजे काय बघा. संन्यासी व्यक्तींचा ब्रह्मचर्य म्हणजे तन मन या दोन्हीमध्ये, तनाने तर स्त्रीसेवन नाहीच, पण मनाने सुद्धा नाही. मनामध्ये चिंतन सुद्धा नाही स्त्रीविषयी. म्हणजे हे साधू संतांचं, संन्याशाचं, ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्य झालं. परंतु सामान्य माणसाचं ब्रह्मचर्य कसं मग? तर त्याच्याविषयी काय म्हणता येईल? तर सामान्य माणूस सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करू शकतो. मग ते कसं? तर त्याच्याविषयी काय म्हणता येईल बघा. तर संसारी माणसाने कामवासनेमध्ये अतिशय लोलुप होऊ नये किंवा फक्त त्याच्याच मागं लागू नये, त्याच्याच मागं पडून राहू नये. म्हणजे त्या सुखाविषयी अतिशय लळा असू नये. म्हणजे कसं? बघा, आळूच्या पाण्यावरती पाण्याचे थेंब पडतात, पण ते आळूचं पान त्या पाण्याला स्वतःला चिटकू देत नाही. त्याप्रमाणे सांसारिक माणसानं ब्रह्मचर्याचं पालन करावं. म्हणजे उपभोग घ्यायचा आहे, पण त्याच्यामध्येच बुडून जायचं नाही. त्याच्यामध्येच लोलुप व्हायचं नाही. याच्याबद्दल आणखीन एक सांगितलेलं आहे बघा ग्रंथांमध्ये, की वासनेचा जितका आपण उपभोग घेऊ, तितकी वासना वाढत जाते, कमी होत नाही. म्हणजे अग्नीमध्ये ज्याप्रमाणे तेल टाकल्यास अग्नी भडकत जातो. तेल टाकल्यास अग्नी कमी होतो का जास्त होतो? भडकतो. परत आणखीन तेलाची मात्रा दिली किंवा तुपाची मात्रा दिली, तर परत आणखीन अग्नी भडकतो. परत आणखीन तुपाची दिली, की परत आणखीन अग्नी भडकतो. म्हणजेच वासना या कशा आहेत? ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकल्याप्रमाणे आहेत. म्हणजे एकदा भोगलं तरी आणखीन त्या भोगाव्याशा वाटतात. म्हणजे त्यांचा अंत होत नाही. अंतविहीन वासना आहेत. परंतु सामान्य माणसानं, गृहस्थी माणसानं सुद्धा ब्रह्मचर्य पाळू शकतो. तो सुद्धा म्हणजे अशा प्रकारे लोलुप न राहता नियमाला अनुसरून तो स्त्रीसेवन करणे म्हणजे त्याचं सांसारिक माणसाचं ते ब्रह्मचर्य झालं. त्यासोबत आता बघा, म्हणजे धातूचा क्षय होतो अतिशय स्त्रीसेवनानं किंवा इंद्रिय यांची क्षीणता होते आणि अकाली मरण सुद्धा प्राप्त होते. म्हणजे बघा, धातूचं रक्षण झालं नाही शरीरामध्ये, धातू वारंवार वाया चाललाय. म्हणजेच धातू क्षीण झाला म्हणजे शरीरातील इतर इंद्रिय सुद्धा क्षीण होतात आणि तेज सुद्धा कमी होतं आणि अकाली मरण प्राप्त होऊ शकतं, असं सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक गोष्ट पुढे बघूया. आता ते जे परिणाम होते आता पाहिलेले, ते नियमाला सोडून मैथून केलेले जे परिणाम होते. आता हे जे परिणाम आहेत नियमानुसार मैथुनाचे परिणाम. म्हणजे जे नियमसंगती धरून करतात अशांना सांगितलेल्या नियमाने स्त्रीसेवन केल्यास स्मृती, बुद्धी, आयुष्य, आरोग्य, पुष्टी, शुक्र, यश, बल यांची वृद्धी होते व वार्धक्य लवकर येत नाही. म्हणजे नियमाला धरून असेल तर. आणि त्याच्यानंतर मैथुनांच्या नंतर शक्ती क्षीण होते. त्याच्यामुळं पश्चात कर्म काही सांगितलेले आहेत. म्हणजे त्यानंतर केली जाणारी कर्म. तर काय काय सांगितले बा त्याच्यानंतर? मैथुनानंतर स्नान करणं किंवा उठणे किंवा थंड वारा किंवा शर्करायुक्त खाद्य किंवा थंड पाणी, दूध यांचे सेवन करावे आणि मग निद्रा घ्यावी. असे केल्यानंतर शरीर तेज परत लवकर येते. असं सुद्धा पश्चात कर्मामध्ये अष्टांगहृदयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर हा झाला मानवाचा मैथुनाविषयीचा धर्म. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता.
किंवा आतापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये आहार निद्रा भयमिथुनामध्ये काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये विचारू शकता. सर याचे PDF आम्हाला ह्या सगळ्याची PDF पाठवा. ठीक आहे आज पाठवतो मी, कारण आज हा विषय